बेडूक राजकुमार. प्राचीन काळी एका राजाला जेड नावाची एक सुंदर मुलगी होती. जेड अत्यंत सुंदर आणि सूर्यकिरणांसारखी तेजस्वी होती. राजाचे जेडवर खूप प्रेम होते. काळजीपोटी तो तिला कोणाबरोबर खेळायलाही सोडत नसे. बिचारी जेड, तिला कोणीही मैत्रिणी नव्हत्या. ती आपली एकटीच आपल्या सोन्याच्या चेंडूबरोबर खेळत असे. तो तिचा आवडता खेळ होता. एके दिवशी खेळता खेळता तिचा सोन्याचा चेंडू पाण्यात पडला. जेड रडू लागली. अचानक तिला एक आवाज ऐकू आला. तू काय रडतेस राजकुमारी? तिने वळून आवाजाच्या दिशेने पाहिले. एक कुरूप बेडूक आपले तोंड बाहेर काढून तिच्याशीच बोलत होते. तू तर एक बेडूक आहेस. तू मला कशी मदत करणार? रडू नकोस, मी नक्की मदत करीन. काय झालं ते तर सांग. माझा सोन्याचा चेंडू त्या पाण्यात पडला आहे आणि पाणी तर खूप खोल आहे. जर मी तुला चेंडू काढून दिला तर तू मला काय देशील? जे तुला हवे ते कपडे, दागिने. पाहिजे तर मी तुला माझा सोन्याचा मुकुट सुद्धा देईन. मला कपडे दागिने नकोत. जर तू मला तुझ्या ताटात जेवायला आणि तुझ्या पलंगावर झोपायला दिलंस तर मी तुला तुझा चेंडू आणून देईन. जेडने विचार केला की या कुरूप बेडकाशी कोण मैत्री करणार. ठीक आहे, मी वचन देते, तुला जे हवे ते मिळेल. बेडकाने पाण्यात उडी मारली आणि तोंडात जेडचा चेंडू घेऊन तो परत आला. तो चेंडू त्याने गवतावर ठेवला. आपला सोन्याचा चेंडू पाहून जेडला खूप आनंद झाला. बेडकाला विसरून ती चेंडू उचलून राजवाड्यात पळाली. राजकुमारी थांब. दुसऱ्या दिवशी राजपरिवार जेवायला बसला होता. तेव्हा दरवाजा खटखटला. जेडने जाऊन पाहिले तर तिला आश्चर्यच वाटले. तो कुरूप बेडूक तिथे बसला होता. कशी आहेस राजकुमारी? बेडकाला पाहून राजकुमारी घाबरली. जोरात दरवाजा बंद करून ती पुन्हा जेवायला आली. कोण होतं बेटा? कोणी नाही बाबा, एक कुरूप बेडूक होता. बेडूक? त्याला काय हवंय तुझ्याकडून? जेडने वडिलांना सर्व हकीकत सांगितली. जर वचन दिलंस तर पाळावंच लागेल. जा त्या बेडकाला आत घेऊन ये. जेड बेडकाला आत घेऊन आली. बेडूक आत येऊन जेडच्या बाजूला टेबलावर बसला. बेडूक जेडच्या ताटातच जेवला आणि तिच्याच पेल्यातून पाणीही प्याला. थकलो बुवा. राजकुमारी, आता मला तुझ्या पलंगावर घेऊन चल. जेडने बेडकाला उचलले आणि ती झोपायच्या खोलीत गेली. पलंगावर एका कोपऱ्यात बेडकाला ठेवून ती झोपायला गेली. पण तिला झोप काही येईना. बेडकाने मग तिच्यासाठी एक छान गाणे म्हटले. त्याचा आवाज इतका गोड होता की जेडला गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेडचा निरोप घेऊन तो बेडूक निघून गेला. चला, पिढा गेली. पण रात्री बेडूक पुन्हा आला. जेडच्या ताटात जेवून आणि पाणी पिऊन तो पलंगावर झोपायला गेला. झोपण्यापूर्वी त्याने जेडसाठी गाणेही गायले. अरे, याचा इथेच राहण्याचा बेत तर नाही ना? हा इतका वाईटही नाहीये. हा चांगला मित्र बनू शकेल आणि याचा आवाज तर मला खूप आवडतो. तिसऱ्या दिवशीही तो बेडूक परत आला. राजकुमारी, तू तुझे वचन पाळलेस. उद्या सकाळी मी तुला एक आश्चर्यकारक भेट देणार आहे. बेडकाच्या बोलण्यावर जेडने खूप विचार केला, पण तिला काही कळले नाही. सकाळी उठून बघते तर काय, तिथे एक सुंदर राजकुमार होता. जेड तर पाहतच राहिली. धन्यवाद राजकुमारी, तू मला शापमुक्त केलेस. कोण आहेस तू? मी राजकुमार रोलँड. मी प्राण्यांना खूप छळत असे, म्हणून एका परीने मला शाप देऊन बेडूक बनवलं. मी तेव्हाच शापमुक्त होणार होतो जेव्हा एखादी राजकुमारी मला 3 दिवस तिच्या ताटात जेवू देईल आणि पलंगावर झोपू देईल. आणि तू ते केलंस. तू माझ्या राज्यात येऊन माझ्याशी लग्न करशील का? तिचा तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. हो, मी लग्नाला तयार आहे. दोघांनी राजाराणीला सारी हकीकत सांगितली. त्यांनी आनंदाने परवानगी दिली. त्या दिवसापासून जेड ही सर्व प्राण्यांशी प्रेमाने वागू लागली. पेबल्स मराठी. Long, long ago, there lived a king who had a daughter called Jade. She was so beautiful that the sun itself was astonished whenever it shone in her face. The king loved Jade so much that he never let her play with anyone else. So the poor child had no friends, and when she was bored, she took a golden ball and played with it. This ball was her favorite plaything. One day, Jade's golden ball rolled straight into the well. At this, she began to cry. Suddenly, she heard a voice.
Why are you crying, little princess? She looked round to the side from where the voice came and saw a frog stretching forth its big ugly head. You can't help me. You are an ugly frog. Do not weep. I can help you. Please tell me. My golden ball fell into the well, and the well is so deep. Okay. What will you give me if I bring your golden ball up again? Whatever you will have, my clothes, my pearls and jewels, and even the golden crown which I am wearing. I do not care for your clothes, your pearls and jewels. But if you allow me to eat from your plate and sleep in your bed, I would bring the ball for you. She thought, how can this ugly frog be anyone's friend? Oh yes, I promise you all you wish. The frog jumped into the well and it came up again with a ball in his mouth and threw it on the grass. Jade was delighted to see a pretty ball once more. She picked it up and ran away with it, forgetting all about the frog. Wait, princess! The next day, just as the royal family sat down to dinner, there was a knock at the door. Jade went to answer it, and to her amazement, she saw the ugly frog sitting there. Good day, princess! Jade was so frightened to see the frog that she slammed the door and went back to the table. Who was that, my child? It is an ugly frog. What does the frog want from you? Jade narrated the old story to her parents. If you gave your word, you must keep it. Allow your frog friend to come in. So Jade went to the door and let the frog in. Tap, tap, splash, splash came in the frog, and with a late sat beside Jade at the table. He ate from a plate and drank from a cup. I am tired now. Princess, take me to your bed. So she picked up the frog and took it to her bedroom. She put him on the corner of her bed and went to sleep. But she could not sleep a wink. So a frog friend sang for her. The voice was so nice and gentle that she slept peacefully. At dawn, the frog waved goodbye and went into the forest. That's the end of him. Next day, the frog came at dinner time, ate from a plate, drank from a cup, and went to bed. Before sleeping, he sang for the princess. I wonder if he is going to make his home here. That is not a bad idea indeed. He seems to be very kind and a good friend. The third day also, the frog came. You have kept your word, my princess, and at sunrise you will be rewarded with a surprise. Jade wondered about it for a long time, but she could not understand. When Jade woke up in the morning, she was astonished to see the most handsome prince she could have ever imagined. Thank you, princess. You have broken the spell. Who are you? I am Prince Roland. An old fairy turned me to a frog, for I treated the animals very badly. She cursed me that only when a beautiful princess would allow me to eat from her plate and sleep in her bed for 3 nights, the spell would be broken. And so you did. Come with me to my kingdom and be my wife. Jade would hardly believe what was happening. Oh yes, I will marry you. They narrated the happenings to the king and the queen. They blessed the couple. From that day onwards, Jade was very careful to treat the animals with love and kind. Pebbles Marathi.